मुंबईतून आम्ही पोहोचलोय भंडारा येथे। आता गोंदिया येथे आम्ही जात आहोत महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समितीची मीटिंग। चला येत आहे ना? जय गुरुदेव। जय गुरुदेव। जय कुणबी। भंडारा बस स्टँड खूप सुंदर असं बस स्टँड आहे। एस टीचा डेपो आहे हा। छान इथे निगा राखलेली आहे। भंडारा हा खूप सुंदर जिल्हा आहे, एकदा कधीतरी भेट द्यावी। एस टी बसेस सुंदर आहेत, तिथं त्यांचं जे प्रशासन व्यवस्था आहे ती खूप सुंदर आहे, तिथे स्वच्छता आहे। कुणबी युवाचे अध्यक्ष युवराज संतोष, युवा ब्रिगेडचे प्रमुख योगेश मालव, आम्ही सर्वजण एस टीतून आता भंडाराच्या दिशेने आम्ही आता गोंदियाला चाललो। आम्ही आता भंडारा ते गोंदिया असा प्रवास करत आहोत। साकोलीवरून आम्ही आता गोंदियाला नवेगावला जातोय। नवेगाव बांध आहे, तिथे पर्यटन क्षेत्र आहे। कुणबी समाजाची राज्यस्तरीय जी कृती समिती आहे, म्हणजे 36 जिल्ह्यातील जी समाजाच्या विविध संघटना आहेत त्याचे प्रमुख आहेत, त्यांची एक चर्चात्मक बैठक गोंदिया नवेगाव बांध येथे आयोजित करण्यात आलेली आहे। आम्हाला थोडा उशीर झालेला आहे आणि संयोजक आहेत अनिरुद्ध ढोरे साहेब यांनी इथे आणि सुनीलजी शेंडे यांनी इथे स्वतःची कार पाठवलेली आहे। आम्ही आता बाय रोड नवेगाव बांध येथे जातोय। खूप उशीर झालेला आहे। मीटिंगचं मला वाटतं अर्धी मीटिंग तिथे पार पडलेली आहे। स्नेहभोजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला पाहू शकता, खूप सुंदर असं निसर्गाचं वातावरण आहे। इथे मला वाटतं भरपूर छोटे छोटे तलाव आहेत, बांध आहेत इथे आणि तुम्ही शेती पाहू शकता। एकदम सुपीक जमीन, सपाट जमीन आहे इथे। बरं झालं साहेब, डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात झालं आहे। रस्ते खूप रुंद आहेत, रस्ते स्वच्छ आहेत, एकाही रस्त्यावरती तुम्हाला खड्डा दिसणार नाही। हा नानाभाऊ पटोले यांचा मतदारसंघ आहे साकोली। खूप सुंदर भंडारा जिल्हा आहे आणि गोंदिया सुद्धा तेवढा सुंदर जिल्हा आहे, म्हणजे इथे हिरवाई आहे, खूप सुंदर आहे। आम्ही इथे इच्छितस्थळी पोचलोय। हा नवेगाव बांध आहे। रविवार असल्या कारणाने इथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आलेले आहे आणि इथेच आमची बैठक सुरू आहे। आता बैठकीत आम्ही सांभाळून घेऊन जाणार। बंद कराव्या, बंद करण्यासाठी प्रयत्न करावा। आणि तो एक महत्त्वाचा विषय होता की ॲप तयार करावा। राज्यस्तरीय कुणबी समाजाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली, पाहू शकता। राज्यभरातून विविध संघटनांचे, आमचे कुणबी समाजाचे मातब्बर, प्रमुख नेते मंडळी, अभ्यासक उपस्थित राहिलेले आहेत। मीटिंगचं नियोजन सफल झालं। धन्यवाद। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान। राज्य सरकारने कुणबी म्हणून यांना सरसकट दाखले द्यावेत। गणगोत, नातेवाईक, सगळे सोयरे गावातले यांना दाखले द्यावेत म्हणून राज्य सरकारने 2004 आणि 2000 आता एक 2025 ला GR काढलाय। हा GR ओबीसी आणि कुणबी समाजाच्या पुढच्या पिढींचा गळा घोटणार आहे आणि म्हणून याचा आम्ही जाहीर निषेध करतो। या GR ची होळी करून राज्य सरकारचा जाहीर निषेध, राज्य सरकारचा जाहीर निषेध। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जब जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शाहू महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो, संत तुकाराम महाराज की जय, जय कुणबी, जय कुणबी, जय ओबीसी, जय संविधान, महाराष्ट्र राज्य कुणबी कृती समितीचा विजय हो, जय संविधान, जय संविधान। कुणबी एकता जिंदाबाद, कुणबी एकता जिंदाबाद। ओबीसी जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, ओबीसी से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। हम सब ओके। माझं नाव माधव कांबळे, मी कोकण आणि मुंबई विभागामध्ये समाजाचं काम करतो।
मी कुणबी विभागाचा माजी अध्यक्ष आहे, आता कुणबी समन्वय संघाचा सहसचिव आणि ओबीसी जनमोर्चाच्या महाराष्ट्र समन्वयक म्हणून काम करतो। आज या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या प्रमुख संयोजकांची मीटिंग होती। ही मीटिंग चांगल्या प्रकारे पार पडली। या मीटिंगमध्ये महाराष्ट्रातील कुणबी समाजाने ज्या विविध पोट जाती आहेत त्या सर्व विसरून एकत्र यावं म्हणून गेली 10 वर्ष ही कृती समिती सातत्याने काम करते। अनेक विषयांना या आमच्या कृती समितीला यश सुद्धा आलेलं आहे, परंतु ही जी चळवळ आहे ती पुढे आम्हाला चालू ठेवायची आहे। या कृती समितीच्या माध्यमातून विविध मागण्या आम्ही शासन प्रशासन दरबारी केलेल्या आहेत, तर काही आमचे विषय हे समाज पातळीवरती सुटण्यासारखे आहेत, म्हणून आम्ही गेली 10 वर्ष अशा कृती समितीच्या संयोजकांच्या वारंवार बैठका घेतो। आणि आता नुकताच आमचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आलेला आहे। कुणबी समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये लाभ घेतोय, परंतु मराठा समाज या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कुणबी म्हणून आता ते दाखले घेतोय आणि ओबीसीमध्ये शिरकाव करतोय। यांना रोखण्यासाठी मुंबई कोकण विभागाच्या वतीने 7 ऑक्टोबरला महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आयोजक कुणबी समाजवादी संघ आहे, परंतु महाराष्ट्रातील जेवढा कुणबी समाज आहे त्याला या ठिकाणी निमंत्रित करण्याचं आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आणि कुणबी कृती समितीचे सर्व संयोजक सुद्धा या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे ओबीसी जनमोर्चाच्या वतीने 2 लाखांपेक्षा जास्त मोर्चा आम्ही ऑक्टोबर या नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये काढणार आहोत। त्याची तारीख निश्चित होणार आहे। त्या सुद्धा आम्ही कुणबी म्हणून त्या मोर्चात सामील होणार आहोत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे काढलेले GR आहे ते तात्काळ रद्द करावे, नाहीतर त्यांना याचे परिणाम दूरगामी परिणाम पुढील काळात भोगावे लागतील। कारण समाज जागृत झाला तर तो भल्या प्रश्नांना वाचा फोडतो आणि भल्याना त्यांची जागा दाखवतो। हा इतिहास आहे आणि तो इतिहास आम्ही छत्रपती शिवाजींचे मावळे त्यांचे वंशज म्हणून दाखवल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।